श्राद्ध म्हणजे काय? माणसाला फक्त उजेडात दिसते, मांजराला अंधारात व उजेडात दिसते, वटवाघुळाला घुबडाला अंधारात दिसते. असो निरनिराळी दृष्टी देवाने सर्वांना दिलेली आहे. आणि तसेच त्या पिंडातील जीवात्मा दिसण्याची दृष्टी कावळ्याला जीवात्म्याची इच्छापूर्ती होण्याची वाट पाहतो. जोपर्यंत इच्छापुरी होण्याचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत कावळा जीवात्मा पाहू शकत नाही. आणि कावळे जवळ येतात पण उडून जातात. वेदात असे आहे की परमेश्वराचा नेत्रापासून सूर्य निर्माण झाला म्हणजे चक्षु सूर्य अजायत, तसेच सूर्य मे चक्षु श्री श्रिताहा, म्हणजे आपल्याला पाहण्याची शक्ती सूर्यामुळे मिळते. म्हणून कावळ्याला सुद्धा जीवात्म्याची हालचाल बंद झाली त्याची इच्छापूर्ती मिळते आणि सूक्ष्मदेह निघून जातो. कावळा स्पर्श करतो. कावळ्याचे कुळ वैशिष्ट्य जन्माला वैवस्तव मन्वंतर आहे आणि तोपर्यंत कावळा यमराजाच्या द्वारपाल म्हणून आहे. आणि म्हणून पित्राला काकस्पर्श झाला म्हणजे मृताला आत्म्यास यमद्वारी स्पर्श मिळतो. आणि असे श्रीरामांनी कावळ्याला वरदान दिले आहे आणि त्यामुळे कावळ्याला अन्न दिले आहे आणि पितरांना यमलोकी त्रास होत नाही. आणि असा पितृश्रद्धाचा नियम आहे. पित्राय नमः. ओम पित्राय नमः. ओम पित्राय नमः. ओम पित्राय नमः.